नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चालू घडामोडी हा विषय सर्व एक्झामसाठी आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची घडामोड आपण बघणार आहोत। गणितामधला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा एबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली आणि हा एबेल पुरस्कार गणितासाठीचा यावर्षी जाहीर झालेला आहे गर्ट फाल्टिंग्स यांना। लक्षात ठेवा, एबेल पुरस्कार हा गणितामधल्या सर्वोत्कृष्ट मांडणीसाठी दिला जातो आणि त्याला गणिताचा नोबेल असंही म्हटलं जातं आणि तो यावर्षीचा गर्ट फाल्टिंग्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे, ज्याच्यावरती आपल्याला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यांनी अंकगणितीय भूमिती याची मांडणी केलेली दिसते, त्याच्यावर संशोधन केलेलं दिसतं। लक्षात ठेवा, एबेल पुरस्कार प्राप्त करणारे गर्ट फाल्टिंग्स हे जर्मन गणितज्ञ पहिलेच आहेत। पहिले असे जर्मन गणितज्ञ आहेत ज्यांना अशा प्रकारचा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, पहिले जर्मन व्यक्ती ज्यांना गणितासाठी हा एबेल पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवा। दुसरं, हा पुरस्कार नॉर्वे सरकार आणि नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स यांच्यातर्फे त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतो। पार्श्वभूमी जर बघितली, नॉर्वेजियन गणितज्ञ निल्स हेनिक एबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2003 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती। पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं तर भारतीय रुपीज मध्ये 5.8 कोटी रुपये म्हणजे 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रेनर एवढ्या त्या ठिकाणी रकमेचा हा पुरस्कार त्या ठिकाणी दिसतो। जर भारताचा विचार केला तर 2007 मध्ये भारतीय अमेरिकन गणितज्ञ SR श्रीनिवासन बर्थन यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यामुळे लक्षात ठेवा, 2026 चा एबेल हा गणिताचा नोबेल पुरस्कार गर्ट फाल्टिंग्स या जर्मन गणितज्ञाला मिळाला आहे आणि जर्मन व्यक्तीला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे हे लक्षात ठेवा। धन्यवाद।